राज्यामध्ये महापालिकेच्या निवडणुका जाहीर झालेल्या आहेत आणि प्रत्येक जिल्ह्यामध्ये आमचे मित्रपक्ष आणि आम्ही एकत्र बसून युती करण्याचा प्रयत्न करतो आहे. त्याच पद्धतीप्रमाणे जालन्यामध्ये सुद्धा गेले 2 दिवसापासून आमचे मित्रपक्ष आणि आम्ही बैठका करतो. कालही बबनराव लोणीकर, अर्जुनराव खोतकर, कैलाश गोरंट्याल, भास्करआबा दानवे, अरविंदजी चव्हाण, ब्रह्मानंदजी चव्हाण असे सर्व आमचे मित्रपक्ष एकत्र बसलो. बैठकीमध्ये एकमेकाचे प्रस्ताव एकमेकाला आम्ही शेअर केले. कोणी कोणत्या जागा मागितल्या त्याच्यावर आम्ही आज आमच्या पक्षाचे सगळे नेते एकत्र बसून चर्चा करणारे, ते त्यांच्या पक्षाचे नेते एकत्र बसून चर्चा करणारे आणि आज 4 वाजता आमची पुन्हा एकदा युतीच्या संदर्भामधली बैठक आहे. आमच्या बैठकीमध्ये जी चर्चा झाली ती समाधानकारक चर्चा झाली. या शहराच्या विकासासाठी आपण सगळ्यांनी एकत्र यावं, या शहराच्या जनतेची भावना आहे आणि ती भावना डोळ्यासमोर ठेवून आम्ही एकत्र बसण्याचा निर्णय घेतलेला आहे. आणि मला असं वाटतं की अंतिम टप्प्यात युतीची बोलणी आमची सुरू आहे. जालना शहर हे विकासाला मतदान देणारं शहर आहे. कोणी कितीही काही जरी केलं आणि काही बोललं तर त्याकडं दुर्लक्ष करून शेवटी जो कोणी पक्ष विकास करेल त्याच्या पाठीमागं मतदान करणारं हे शहर आहे. त्यामुळं आम्ही आज पुन्हा एकत्र बसून या विषयावर चर्चा करू. जागा वाटपाचा फॉर्म्युला ठरलाय आज ठरण्याची शक्यता आहे. असं आहे की जागा वाटपाचा फॉर्म्युला आम्ही एकमेकाला शेअर केला. आज आत्ता आपल्या राज्याचे सहकार मंत्री पाटील साहेब आत्ताच येऊन गेले. त्यांनीसुद्धा त्यांच्या पक्षाबद्दलची जी भूमिका आहे ती आमच्यासमोर ठेवली आणि मला असं वाटतं ती भूमिका विचारात घेऊन त्यांनाही काही जागा सोडण्याचं आम्ही ठरवलेलं आहे. राष्ट्रवादी काँग्रेसला तुम्ही प्रतिसाद देत नाहीत असं जिल्हाध्यक्षांचा आरोप आहे. असं आहे, त्यांनी कोणाजवळ आरोप केला मला माहीत नाही, पण आता आमच्यासोबत नाश्ता केला, आम्ही चहा पिलो, आमच्या चांगल्या गप्पा झाल्या आणि त्यांचे सहकार मंत्री होते, कमिशनर माजी आर्दळ साहेब होते, आपले शिक्षक मतदारसंघाचे आमदार होते, सगळे नेते आम्ही एकत्र होतो. मला वाटतं ते काही असं म्हणले काही आमचे ऐकत नाही. एकूण जागा 65 आहे, त्यापैकी दोन्ही पक्ष शिवसेना आणि भाजप 40 जागेसाठी आग्रही असले. मला असं वाटतं की आता आम्ही शेअर केलंय, फायनल निर्णय कोणताच झाला नाही. आज निर्णय होईल. दादा, पुण्यात जी 2 राष्ट्रवादी एकत्र येण्यावर चर्चा चालू होती, चर्चा विस्तार. मला असं की या गोष्टीवर जे काय बोलायचं असेल ते दोन्ही पक्षातला कोणी एखादा नेता बोलन, त्याचा आमच्याशी काही संबंध येणार आता किती वेळ लागेल अजून फायनल बोलणी व्हायला? नाही. फायनल आता हे चर्चा चालूच आहेत. 4 वाजता आम्ही आज बसणार आहे. मला असं वाटतं की आज आम्ही चर्चा फायनल करू अशी शक्यता आहे. ओके, थँक्यू दादा. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.